शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, तुम्ही बघितलं कालचा आपला दिवस नुसता कामात गेला. आजपासून आपण जरा दुधाचं चालू केलं आहे, थोडं हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि बाहेर कुठं जात नाही आता सध्या. काल गेलो होतो पण आज नाही गेलो. आज जेवायला या मंडळी, डायरेक्ट नाश्ता नाही, जेवायलाच या. सकाळी करणार होतो व्हिडिओ शूट, पण पाऊस मध्ये येईल म्हणून, गोंधळ उडेल म्हणून नाही केला. तर चला या मंडळी जेवायला मस्त छान. बघा समीक्षाने इकडे मस्त छान बांगडे आणलेत. गावी आपल्याला मच्छीच नव्हती भेटत मंडळी, आणि आज तिने इकडे बांगडे आणलेत. आणि सोबत काय, काळ्या घेवड्याचं कालवण. बघा, कोण खातं का काळा घेवडा? नाही सांगा. काळा घेवडा म्हणजे फराशी, आमच्याकडे फराशी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. भात आहे, चपाती. दोघं शाळेतनं आलेले आहेत. पाऊस सुरू झाला आहे संध्याकाळपासून मुंबईत. रात्र झाली, आता उद्या सकाळी पण असेल असं मला वाटतंय. उद्यापासून आपल्याला कोट बीट घालून जावं लागेल दुधाला. मेट्रो बघा अजून चालू आहे. पाऊस पाहिजेच ॲक्च्युली. पाऊस नाही पडला. ही बघा तणून लावलेली तूर बघा, एवढी हिरवीगार आहे. त्याने आधीच लावली होती. पाऊस पाहिजे, नाही तर पाणी नाही भेटणार आपल्या पियाला. मस्त पाऊस, बरं वाटतं. म्हणजे तर गावी काय माहिती पाऊस पडतो की काय. समीक्षाने केलेला देवळेकर काकींना फोन, पण त्या बोलल्या की येऊन जाऊ नये, असा कंटिन्यू नाही. पाऊस पडतो इकडे छान मस्त. बाहेर उभा आहे, जेवण वगैरे झालं आपलं. तर म्हणजे एक बोलायचं होतं आपल्याला, आता काय व्हिडिओ करायला बाहेर आपण पडत नाही आहे. गावावरून आल्यापासून घरातच आहोत. आता कंटेंट बाहेर पावसात कुठे जाणार ना. आणि पावसात कसं माहिती आहे काय, बाईकवर फिरायला पण कधी कंटाळा येतो जास्त. तरी पण जाऊ आपण कुठे ना कुठेतरी मस्त. मुंबईतलं असं काय वातावरण नक्कीच दाखवू. म्हणजे सध्या आपलं जरा सेटल होऊया. सेटल म्हणजे आपल्या दुधाचं वगैरे सगळं व्यवस्थित करून घेऊया, मग बघूया, जाऊया. आता एकादशी येते, पाऊस असं राहिलं तर चांगलासुद्धा पडेल, मस्त पडेल. झालं दुसरं रिंगण पण संपन्न झालं. आता वारकऱ्यांना फक्त कळसाची ओढ लागली असेल पंढरपूरच्या. बरं ना, आपण म्हणतो, आपण साधं पावसात अर्धा तास जरी भिजायचं म्हणलं तरी हे होतं, त्रास होतो. वारकरी तर कधीपासून चालत निघाली असतील. आता सध्या मुंबईला प्रत्येक घरात हीच परिस्थिती असणार. छोटी छोटी घरं असली ना, कपडेच सुकत नाहीत, मग असे कपडे सुकवावे लागतात. कारण कपडेच सुकत नाहीत, अशी सगळी हालत होते. असे सगळे कपडे सुकवावे लागतात. मंडळी तुमच्याकडे आहे का अशी परिस्थिती? सांगा जरा कमेंट करून. चला मंडळी, आता हा व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ झाली. बाहेर मस्त पाऊस पडतोय. आता उद्या सकाळी उठून परत दूध, या पावसातूनच दूध वाटायचं आहे. पण छान मजा येणार आहे. बघू आता. सगळ्या वस्तू झाकून आणल्या पाहिजेत, नाही तर सगळ्या भिजून जातील. तर चला मंडळी, आता जास्त बडबड न करता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.